नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे इडली हाताने चुरून घेणार आहे. आपल्या सर्व इडली चुरून झाल्या. तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याच्यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तीन ते चार कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर. त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलेला ठेचा आहे, तो 1 चमचा टाकून घेणार आहे. पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे. इडलीमध्ये मीठ आपलं आहे, तरी पण चवीनुसार मी थोडं मीठ टाकून घेणार आहे. आणि आता 1 चमचा बेसन पीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित मळून घेणार आहोत. मी इथे पाण्याचा वापर करणार नाही आहे. इडलीमध्येच हे पीठ मी मळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं एकजीव झालेला आहे. आता मी हाताला तेल लावून घेणार आहे आणि त्याचे कटलेट तयार करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही शेप करू शकता. मी इथं गोल आकारातच हे कटलेट तयार केलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपले छान असे कटलेट तयार झालेले आहेत. हे कटलेट जर आपण मुलांना खायला दिले किंवा आपण खाल्ले तर वाटतच नाही आहे की ते आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून तयार केलेले कटलेट आहेत. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपण एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून मी ह्याचं बॅटर तयार करणार आहे. एकदम पातळ असं मी हे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपण खिरीसाठी एकदम जी भाजकी शेवई वापरतो, एकदम पातळ ती शेवई मी घेतलेली आहे आणि ती आता मी हाताने चुरून घेणार आहे. तयार केलेले कटलेट आपण कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात डिप करून घेऊया आणि त्यानंतर आपण ही चुरलेली शेवई लावून घेऊया. आता गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामधले तेल गरम झाले की आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे कटलेट फ्राय करून घेणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटांनी आपण हे कटलेट पलटी मारून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हे कटलेट काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी राहिलेले कटलेट देखील फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपले इडलीचे कटलेट तयार झालेले आहेत. तुम्हाला मी त्याचा आवाज दाखवतोय. एकदम क्रंची आणि क्रिस्पी असे आपले कटलेट तयार झालेले आहेत.
हे आपण सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू शकता.